मित्रांनो, जसं जसं विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं अनेक विषय आता बाहेर निघायला लागलेले आहेत. आता विषय आहे अनिल देशमुख यांचा. ज्या वेळेला ते जेलमध्ये होते त्यावेळेला फडणवीसांच्या माणसांकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला असं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. दबाव टाकत असताना त्यांना म्हटलं जायचं म्हणे की 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचं तुम्ही नाव घ्या, त्याचबरोबर दिशा सालियन यांच्या हत्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव घ्या, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अनिल परब यांचं तुम्ही नाव घ्या. पण त्यांनी एक कुणाचंच नाव घेतलेलं नाहीये. सत्याच्या बाजूने ते उभे राहिले म्हणून त्यांची जेलची वारी वाढत गेली. अजून सुद्धा ते जामिनावर बाहेर आहेत. आणि याच प्रकरणामध्ये अनिसचे सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांची बाजू घेतलेली आहे. आणि त्यांची बाजू घेतल्यानंतर फडणवीस म्हणतात की मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कुणी लागलं तर मी त्याला सोडत नाही. म्हणजे ही दमदाटीची भाषा कुठून येते काय कळत नाहीये. एवढे फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर